गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ही साधना आहे चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी. अतिशय पोटेंट साधना आहे. पोटेंट म्हणजे काय? इट इज व्हेरी इफेक्टिव्ह. हिचा इफेक्ट अगदी तुम्हाला पहिल्या श्वासापासून दिसायला लागतो. काय इफेक्ट दिसतो? तर मनात शांती निर्माण होते. आनंदापासून आपण अजून दूर आहोत, पण या साधनेचा, या चैतन्याच्या मार्गाचा उद्देश आहे आपल्या जीवनात शांतता आणि आनंद, शांतीचे आणि आनंदाचे फळ चाखण्यासाठीच साधनेचं हे बीजारोपण आपण इथं दररोज करतो. जर आपण साधनेचं, आपण सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचारांचं बीजारोपण केलं तर बाबळीचं झाड उगवेल का? नाही. ते आंब्याचं झाड उगवणार आणि त्याला शांतीची आणि आनंदाचीच फळं आपल्याला चाखायला मिळणार. हा दृढ विश्वास असला पाहिजे. आणि हे सगळं याच मार्गाने मिळतं का? नाही. तुम्हाला सांगतो, व्यक्ती तितक्या प्रकृती. डायव्हर्सिटी आहे या युनिव्हर्समध्ये. काय आहे? डायव्हर्सिटी आहे. आपण सगळे मनुष्य आहोत. खरं बघायला गेलं तर मनुष्यांमध्ये फक्त एक स्त्री आणि एक पुरुष, ग्रॉसली एवढेच फक्त भेद आहेत. पण आपण मनुष्याने भेद निर्माण केलेत. एक काळा, एक गोरा, एक बुटका, एक उंच, एक हिंदू, एक मुस्लिम, एक ख्रिश्चन, एक सिख. आणि मग या डायव्हर्सिटीमध्ये आपण एकमेकांना हा उच्च, हा नीच असं समजायला लागलो. आणि काय विसरलो? या डायव्हर्सिटी मधली युनिटी विसरलो. या विविधतेमधली एकता विसरलो. कारण हे शरीर माझं, कोणी त्याला डिफाईन करेल की हा डॉक्टर सचिन निकम निमगोरे आहेत, 5 फूट 6 इंच उंची आहे, असे सडपातळ आहेत, बरोबर. पण शरीर रूपाने त्यांनी माझं जे डिस्क्रिप्शन केलेलं आहे, दुसरा एखादा वेगळ्या पद्धतीने करेल. आणि ह्या डायव्हर्सिटीमध्ये कोणी कसंही माझं वर्णन केलं तरी माझा आतला जो आत्मा आहे तो काही बदलत नाही. आणि पुरुषाच्या शरीरात आत्मा आणि स्त्रियांच्या शरीरात काय आत्मी असते का? विषय समजून घ्या. पुरुषांच्या शरीरात पण आत्माच असतो, जीवात्माच असतो, आणि स्त्रियांच्या शरीरात पण जीवात्माच असतो. आणि म्हणून सबका मालिक एक. या विविधतेमधली एकता आपण समजून घेतली पाहिजे. आणि आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये रक्त लालच असतं का? मुस्लिमांचं रक्त काळं असतं. आणि म्हणून नव्या युगातील, नव्या जमान्याचा मनुष्य आपण बनलं पाहिजे. आणि मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदीन मला साहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे. हे आपण असा निर्धार या साधनेमध्ये केला पाहिजे की कोणीही माझा मित्र नाही आणि कोणीही माझा शत्रू नाही. सर्वांना मी एक दृष्टीने बघतो. कोणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही, कोणीही गरीब नाही, कोणीही श्रीमंत नाही. मी मनुष्य आहे आणि मानवतेचा धर्म शिकवतो. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, जनावरासारखं वागू नये किंवा पशुतुल्य व्यवहार करू नये. मग ही साधना आपण कुणासाठी करतो? नीट हा विषय जो आहे ना, अगदी कोरून ठेवला पाहिजे. कोणी माझ्यासोबत असेल तरी आणि कोणी माझ्यासोबत नसेल तर त्यांच्या शिवाय मी या चैतन्याच्या मार्गावर माझ्या आत्मकल्याणासाठी चालत आहे. दिस शुड बी
written in very bold letter in your महर्षी पतंजली क्रियायोग रत्नवही. कोणी सांगितलं म्हणून मी हे करत नाही, कोणाला चांगलं वाटावं म्हणून मी हे करत नाही, कोणी माझी स्तुती करावी म्हणून मी हे करत नाही. मी हे कशासाठी करतोय? माझ्या स्वतःच्या आरोग्यासाठी करतोय. मी माझ्या स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी करतोय. मी माझ्या स्वतःच्या शांततेसाठी करतोय. आणि ही साधना केल्याने आपल्याला आरोग्य मिळतं का? कुणाला वाटतंय मिळतं? जवळजवळ सगळ्यांनाच वाटतंय. हाऊ यू विल प्रूव्ह? तुम्ही सिद्ध कसं कराल की ह्या साधनेने तुम्हाला आरोग्य मिळतं? हाऊ यू विल प्रूव्ह? ज्या आपण ब्रह्मज्ञानायुक्त ब्रह्मक्रिया करतो त्यामध्ये चित्तशक्तीचं रूपांतर आपण प्राणशक्तीमध्ये करतो भस्त्रिकेच्या माध्यमातून, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी आपल्याला मिळते ती जास्त प्रमाणात मिळते. आणि त्याच्यानंतर 72,000 नाड्यांपर्यंत ही एनर्जी कपालभातीच्या माध्यमातून पोहोचवली जाते. आणि शरीरामध्ये, प्रत्येक मानवी शरीरामध्ये ज्या व्याधी उत्पन्न होतात किंवा जे रोग उत्पन्न होतात ज्यामुळे माणूस आजारी पडतो किंवा निरोगी राहतो, त्या 3 मुख्य नाड्या म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाड्या, 3 नाड्यांना बॅलन्स करण्यासाठी आपण अनुलोम विलोम प्राणायाम करतो. सांगायचं म्हणजे जर ह्या 3 नाड्या जर बॅलन्स केल्या तर आपल्याला कुठलाही व्याधी किंवा कुठलाही आजार आपल्याला उद्भवणार नाही. हे या ब्रह्मज्ञानायुक्त केलेल्या ब्रह्मक्रियेच्या माध्यमातून प्रूव्ह होऊ शकतो. बऱ्यापैकी ऍक्युरेट तू उत्तर सांगितलं, पण जरा पॉलिश्ड असं आहे की आपण ब्रह्मक्रियेने शरीराची शुद्धी करतो. ब्रह्मक्रियेने शरीराची शुद्धी करतो. आणि व्याधी किंवा रोग का उत्पन्न होतात? कारण शरीरामध्ये 3 दोष आहेत: वात, पित्त आणि कफ. या वात, पित्त, कफ माझ्यामध्ये नाही का? आता तुम्ही बघितलं असेल मी 2-4 वेळा खोकललो, मग मला खोकल्याचा आजार आहे का? नाही. माझ्या शरीरात वात आहेच की, माझ्या शरीरात वात आहेच, माझ्या शरीरात पित्त आहेच, माझ्या शरीरात कफ आहेच. पण जर ते बॅलन्स असेल तर मी निरोगी, आणि जर त्याच्यात इम्बॅलन्स उत्पन्न झाला तर मला व्याधी उत्पन्न होते. आयुर्वेदिक डॉक्टर आपण कायम सांगतात, ऐकताना बघितलंय, सांधे दुखतात का? तुमचा वात वाढलेला आहे. पोटाचे प्रॉब्लेम्स वाढलेत का? तुमचं पित्त वाढलंय. रेस्पिरेटरी प्रॉब्लेम वाढलेत का? तुमचा कफ वाढलाय. विषय लक्षात आला की नाही? तुम्ही पण आयुर्वेदिक डॉक्टर होऊन जाल. किती सोपं निदान आहे, किती सोपं निदान आहे. विषय लक्षात आला की शरीरामध्ये व्याधी फक्त 3 दोषांमुळे उत्पन्न होते. वात, पित्त आणि कफामध्ये इम्बॅलन्स झाला की तुम्हाला व्याधी उत्पन्न होते. जॉईंट पेन चालू झालं समजायचं वात वाढलाय. ओके. पोटाचे विकार वाढलेत की समजायचं पित्त वाढलंय. आणि रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स वाढलेत की समजायचं कफ वाढलेला आहे. मग हे जर तुम्ही बॅलन्स केलं तर तुम्ही निरोगी होणार की नाही होणार? व्हेरी कॉमन सेन्स, व्हेरी कॉमन सेन्स. त्यात काही आश्चर्य बाळगायचं कारण नाही. जर शरीरात व्याधी इम्बॅलन्समुळे उत्पन्न होतात तर या वात, पित्त, कफाला बॅलन्स करा ना. मग या वात, पित्त, कफाला बॅलन्स तुम्ही कसं करणार? तर ब्रह्मक्रियेने. मग ब्रह्मक्रिया काय आहे? तुम्हाला दिसायला एकदम सोपी दिसते, अगदी कोणी करू शकतं. भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम याच्याने शरीर शुद्ध होतं. आता मला सांगा की हे शरीर शुद्ध कसं? सिंपल आहे एकदम. अरे मला नाही वाटत बाबा की असं फासफूस करून शरीर शुद्ध होत असेल. मला नाही वाटत, मला नाही पटत की शरीर शुद्ध करण्यासाठी मला आंघोळ करावी लागते, मला ब्रश करावं लागतं. हे फासफूस करून शरीर शुद्ध कसं होईल? तुम्हाला मी एक छोटंसं उदाहरण देतो. समजा एखादा टॉवेल धुळीमध्ये पडला तर तुम्ही सगळ्यात पहिले काय करता? मग हे जे फासफूस करताय तुम्ही, हे शरीर झटकतायत. झटकल्याने धूळ निघते का? येस ऑर नो? 100% निघते रे. काय त्याच्यात काय म्हणजे दॅट इज नॉट अ रॉकेट सायन्स. तुम्ही सगळ्यांनी करून बघितलेलं आहे. तुमच्या हातातला रुमाल पुसता पुसता खाली पडला, पडल्यानंतर उचलल्यानंतर सगळ्यात पहिली कृती तुम्ही काय करता? सगळ्यात पहिली कृती तुम्ही झटकतात. आणि झटकल्याने काय होतं? त्याला चिटकलेली घाण निघते की नाही निघते?
100% निघते. अगदी तसंच जेव्हा आपण फासफूस करतो ना, या शरीरातले सगळे विकार निघून जातात. आणि ह्या साधनेला एका शब्दात जर मला सांगायचं असेल तर मी काय म्हणतो, फक्त अवेअरफुल ब्रीदिंग. अवेअरफुल ब्रीदिंग. आणि तुमच्या स्वतःच्या श्वासाच्या प्रती तुम्ही इथं यायच्या आधी सजग होतात का? दिस इज माय क्वेश्चन. जागृत होतात का? मग तुमचा श्वास बंद होता का? श्वासोच्छ्वास चालू होता, पण तुम्ही कधीही त्याच्या प्रती सजग नव्हतात. येस ऑर नो? मग मी इथं ही ब्रह्मक्रिया शिकवून काय केलंय? फक्त तुम्हाला तुमच्या श्वासाच्या प्रती सजग केलेला आहे, जागृत केलेला आहे. आणि मी ज्यावेळेस असा श्वास घेतो, मी श्वास घेतला, तो एका विशिष्ट हाईट पर्यंत गेला, मी बघतोय मी माझ्या मनाने त्याच्याकडे बघतोय. मग ज्यावेळेस मी माझ्या मनाने त्या श्वासाकडे बघतोय तेव्हा माझं मन घरी बायकोने काय बनवलं असेल याच्याकडे असतं का? नाही, असूच शकत नाही. माझं मन कुठे? श्वासाजवळ आहे. लक्षात घ्या, श्वास कुठून चालू झाला, श्वास कुठे थांबला आणि उच्छ्वास कसा सुरू झाला याच्याकडे मी सजगतेने बघतो, जागरूकतेने बघतो. आणि हाच दिस इज द क्रक्स. मग दिवसभरात मला तुम्ही सांगा, इथून गेल्यानंतर तुम्ही तुमच्या श्वासाच्या प्रती सजग राहतात का? नाही राहत. मग तो राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच तो प्रयत्न व्हावा याच्यासाठी संत श्रेष्ठ जनाबाईंनी सांगितलेलं आहे, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला बैसता, हरी बोला उठता, हरी बोला दळता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. मग जेव्हा आपण एखादं कार्य करतो त्यावेळेस आपण आपल्या श्वासाच्या प्रती सजग राहतो का? नाही राहत. आपल्या श्वासाच्या प्रती सजग राहत नाही जनरली. कारण आपला जो श्वासोच्छ्वास चालू आहे तो ऑटोमॅटिक चालू आहे, ऑटो मोड मध्ये चालू आहे. आणि ब्रह्मक्रिया आपल्याला शिकवते श्वासोच्छ्वास मॅन्युअल मोड मध्ये घ्यायचा. आणि ज्यावेळेस आपण तीव्र श्वासोच्छ्वास करतो, फासफूस करतो, त्यावेळेस आपण आपल्या श्वासाच्या प्रती सजग राहतो. इथं काय आपल्याला कॉम्पिटिशन नाहीये. इथं काय आपल्याला कोणाला दाखवायचं नाही की मी जास्त वेळ भस्त्रिका करून दाखवतो, मी जास्त वेळ कपालभाती करून दाखवतो, मी जोरात भस्त्रिका करून दाखवतो. नो, दिस इज नॉट अ कॉम्पिटिशन. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ही कॉम्पिटिशन नाही. कोणीही कोणाशी कॉम्पिटिशन करत नाही. माझा जास्त आवाज आला पाहिजे म्हणजे मी भारी. नो 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 नो. नीट समजून घ्या. आपण आपल्या श्वासाच्या प्रती सजग राहणार. प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी आहे. जेवढा वेळ मी भस्त्रिका करतो तेवढाच वेळ प्रत्येकाने केली पाहिजे. नो, ऍब्सोल्युटली नॉट. मग याची लिटमस टेस्ट काय? याची लिटमस टेस्ट आहे की तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या श्वासाच्या प्रती जागरूक राहण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्हाला आनंद मिळतोय. मग मी करतोय 10 मिनिटं फासफूस म्हणजे प्रत्येकाने 10 मिनिटं करायचं नाही तर बेशुद्ध पडावं, हा त्याचा उद्देश नाहीये. याचा उद्देश नाही. तुम्ही अर्धा तास भस्त्रिका करायला लावले तुम्हाला तर 100% मी गॅरंटी देतो तुम्ही बेशुद्ध पडाल. येस ऑर नो? पडाल की नाही पडणार? काय होतं की ज्यावेळेस तुम्ही जास्त भस्त्रिका करणार, जास्त ऑक्सिजन जाणार, जास्त ऑक्सिजन आत गेल्यामुळे हायपर ऑक्सिजनेटेड बॉडी झाल्यामुळे मेटाबॉलिक अल्कोलिसिस होणार. आणि मेटाबॉलिक अल्कोलिसिस झालं की हाताला थरथर होणार, मुंग्या आल्यासारखं वाटणार. आणि हे सगळे अनुभव तुम्ही घेतायत, मला माहिती आहे. हे सगळे अनुभव तुम्हाला येत आहेत. हे अतिशय सायंटिफिक अनुभव आहेत की बाबा मी भस्त्रिका केली की त्याच्यानंतर काय होतं, अशा काहीतरी मुंग्या माझ्या शरीरात चालल्यासारख्या वाटतात, हाताला मुंग्या येतात. हे कशामुळे होतं? तर हायपर ऑक्सिजनेटेड स्टेटमुळे. आणि साधारणपणे माणसांचा श्वासोच्छ्वास ऑब्झर्व करा. जे लोक ब्रह्मक्रिया करणारे नाहीत त्यांचा जर श्वासोच्छ्वास तुम्ही ऑब्झर्व केला आणि त्यांना जर तुम्ही सांगितलं ना की डीप श्वास घे, डीप म्हणजे 80% लोक तुम्हाला एवढा डीप श्वास घेताना दिसणार नाहीत. जे हेल्दी आहेत, जे ऍथलेटिक आहेत ते घेतील, पण 80% लोक ऍथलेटिक नाहीयेत.
80% लोक डीप श्वास कसा घेतात माहिती का? अरे त्यांचा श्वासाचा आवाज सुद्धा येत नाही, इथल्या इथे श्वास घेतात ते. त्याच्यामुळे होतं काय की त्यांची जी लंग कॅपॅसिटी ना, फुफ्फुसाची कॅपॅसिटी, फक्त अप्पर लोबच वापरला जातो. आणि तुम्हाला सांगतो, मिडल लोब, लोअर लोब आणि पोस्टिरियर लोब रेअरली लोक वापरतात. आणि म्हणून डॉक्टर सांगतात की अरे दिवसातून कमीत कमी घाम निघेल असं तर काहीतरी काम करा शरीराला, घाम निघेल असं. आणि मग त्याच्याकरता कोणी रनिंग करतं, कोणी वॉकिंग करतं, कोणी स्विमिंग करतं, कोणी स्किपिंग करतं, कोणी स्कीइंग करतं, ज्याला जे आवडेल ते करतात. पण उद्देश हा आहे की तुमचे फुफ्फुस दिवसातून एकदा तरी निदान पूर्ण वापरले गेले पाहिजे. विषय लक्षात येतो मला काय म्हणायचंय? सामान्यपणे 80% लोक डीप श्वासच घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांचे फुफ्फुस जे पूर्ण वापरले गेले पाहिजेत. तुम्हाला माहितीये या फुफ्फुसाचा आकार कसा आहे? कदाचित इथं तुम्ही कोणी मेडिकल सायन्सचा अभ्यास केलेला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नसेल. पण ह्या फुफ्फुसांमध्ये द्राक्षाच्या घडासारखे अल्व्हिओल आहेत. आश्चर्य वाटतं मला, आश्चर्य मला पहिल्यांदा वाटलं होतं की बाकीची बॉडी सगळी आपली प्लेन दिसते, इथं द्राक्षाच्या घडासारखे अल्व्हिओल आहे. काय आहे फुफ्फुसात? याच्या मागचं कारण आहे, हे सगळे अल्व्हिओल जर आपण ओपन केलेत ना, तर त्याचा सरफेस एरिया केवढा होतो माहिती का? एका माणसाचं सगळं फुफ्फुस आपण ओपन केलं, सगळं अल्व्हिओल आपण सगळे काय असे कातडं कसं आपण अंतरतो, तसं कातडं जर अंतरलं ना, तर एका टेनिस कोर्टला झाकलं जाईल. एवढे फुफ्फुसाच्या अल्व्हिओलायचं कातडं निघेल बाहेर. विषय लक्षात येतोय तुम्हाला? टेनिस कोर्ट म्हणजे आपण एक श्वास घेतो, ह्या एका श्वासात एका टेनिस कोर्टवर जेवढी हवा असते ना, तेवढी हवा आपल्या आत जाऊ शकते. आणि आता तुम्ही मला सांगा, त्याच्यातलं जर फक्त 25% वापरलं, 75% जर तुम्ही वापरलंच नाही, तर काय होईल? तुमची बॉडी ऑक्सिजनच्या कायम डेफिशियन्सी मध्ये राहील. कायम डेफिशियन्सी मध्ये राहील म्हणजे काय? तुमच्या बॉडीला, तुमच्या शरीराला ऑक्सिजन पाहिजे, पण तुम्ही श्वास घेण्याचा सुद्धा कंटाळा करतात, म्हणून एवढा श्वास घेतात. आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीला ऑक्सिजन कमी मिळतो. तुम्ही बघितलं असेल, दुपारी जेवण झालं का लोक मोठी जांभई देतात. ही जांभई देण्यामागचं कारण कळलं का तुम्हाला? कारण हे बघा, मी जांभई दिली, जास्त ऑक्सिजन घेतला. विषय लक्षात येतोय? आपल्या शरीराला जांभई आपल्या हातात असतं का कंट्रोल करणं? नाही, ती ऑटोमॅटिक येते. आपलं शरीर ट्रिगर करतं. कशासाठी? जांभई येण्यासाठी. जांभई का आली? माझ्या शरीराला ऑक्सिजन कमी पडतोय. आणि जे लोक ब्रह्मक्रिया करतात, मी तुम्हाला सांगतो, त्यांना रेअरली जांभई येणार. तुमचं जांभई येण्याचं प्रमाण कमी होणार म्हणजे होणार. लिहून ठेवा, तुमचं जांभई येण्याचं प्रमाण कमी होणार म्हणजे होणार. म्हणजे तुमचं झोपेचं प्रमाण कमी होणार म्हणजे होणार. तुमचं खायचं प्रमाण कमी होणार म्हणजे होणार. मग तुम्ही म्हणाल, सर मी तर बारीक आहे, मला तर अजून जास्त खायचंय. अरे नाही, खाल्ल्यामुळे तब्येत वाढत नाही. इथं जर जास्त तब्येत असेल, फालतूचं फॅट वाढलेलं असेल, तर ते कमी केलं जातं ब्रह्मक्रियेने. आणि त्याच ब्रह्मक्रियेने जर कोणी अंडरवेट असेल, ज्याचं वजन कमी असेल, ते ऑप्टिमाइज केलं जातं. बॅलन्स करण्याची प्रक्रिया आहे ही, ना कम ना ज्यादा. विषय समजतोय तुम्हाला? हे या साधनेचा परिणाम आहे. 3 महिने ज्याने इमानदारीने ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केली, त्याच्या आयुष्यात हे परिणाम दिसणार म्हणजे दिसणार. दुपारी झोपच येत नाही, रात्रीची झोप सुद्धा, झोपेची क्वालिटी इतकी सुधरून जाते, फालतूचे स्वप्न बिप्न काही पडत नाही, शांत झोप येते. आणि रेम, REM म्हणजे रॅपिड आय मुवमेंट स्लीप, आणि NREM नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप, 2 प्रकार आहेत झोपेचे. आता एखादा व्यक्ती जो ब्रह्मक्रिया न करणार आहे, आळशी आहे, तो 12 तास जरी झोपलेत ना, तरी त्याला झोप पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. काहीतरी अपूर्ण राहिलेलं आहे, अजून झोपावं असं वाटतं. मग आपण काय म्हणतो की तो आळशी आहे. मी काय म्हणतो की सगळ्या आळशी लोकांना इथं बसवा, कंपल्सरी त्यांच्याकडनं ब्रह्मक्रिया करून घ्या. ऑक्सिजन त्यांच्या बॉडीमध्ये गेला का त्यांची झोप कमी होणार म्हणजे होणार. विनाकारण त्यांना झोपच येणार नाही. तुम्ही किती मऊ गादीवर झोपवा त्यांना, ते झोपूच शकत नाही. ते काही बी करतील पण झोपणार नाहीत. नरेंद्र मोदीजींसारखे ते काही करतील पण झोपणार नाहीत. सांगायचा मुद्दा आहे की तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार की नाही वाढणार?
माझ्याकरता 12 तास किंवा 8 तास मला झोप आवश्यकच आहे बाबा. म्हणजे माझे प्रोडक्टिव्ह आवर्स किती राहिले? 24 तासातले 8 तास तर माझे झोपेत गेले. हा, 24 तासातले 8 तास माझे कुठे गेले? झोपेत गेले. मग माझे प्रोडक्टिव्ह आवर्स किती राहिले? 18 तास. येस ऑर नो? 18 तासातच तुम्हाला खायचं प्यायचं, नोकरी धंदा, पोरं सोरं काय जे असेल ते 18 तासातच करायचंय, जर तुमचे 8 तास झोपेची रिक्वायरमेंट असेल तर. पण ब्रह्मक्रियेने होतं काय? तुमची झोपेची रिक्वायरमेंट हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागते. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी फक्त 11 ते 3 झोपतो. मी फक्त 11 ते 3 झोपतो रात्री. आणि मग सर एवढ्यात तुमची झोप पूर्ण होऊन जाते का? हो, 100% पूर्ण होऊन जाते. आणि दुपारी झोपायचा प्रश्नच नाही. हे कशामुळे शक्य आहे? कारण माझी बॉडी माझ्या पेशींना ऑक्सिजनेट करून ठेवलेलं असतं या ब्रह्मक्रियेने. तुम्ही जर ब्रह्मक्रिया केली तर तुमची बॉडी पण ऑक्सिजनेट होईल आणि तुमचे वर्किंग आवर्स जर वाढलेत, तुमचे प्रोडक्टिव्हिटी वाढेल की नाही वाढणार? 100%. दिस इज एकदम काय म्हणतात त्याला सायन्स. मग आता पहाटे 3 वाजता जाग येऊन लागते भाऊ. मग आता प्रश्न काय येतो राजू, की 3 वाजता उठून करायचं काय हो एवढ्या लवकर? सगळं जग झोपलेलं ना, आपण काय करायचं? अरे काहीही तुम्ही प्रोडक्टिव्ह काम करू शकतात. काय? काही व्यासंग डेव्हलप करू शकतात, निबंध लिहू शकतात, समाजासाठी काय उपयुक्त गोष्टी आहेत त्या करू शकतात, चांगलं लिखाण करू शकतात, म्युझिक शिकू शकतात. जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करू शकतात. जर आपण पूर्ण आपल्याला साधारण 100 वर्ष आयुष्य आहे. तुम्हाला सांगतो 100 वर्षापैकी आपण 50 वर्ष लिटरली वाया घालवलेले असतात. एकतर झोपेत आणि बाकीचा अशा फालतू गोष्टी केलेल्या असतात की ज्याची काहीच काउंट होऊ शकत नाही. प्रोडक्टिव्ह 0 प्रोडक्टिव्हिटी असते. मग तुमच्याकडे 50च वर्ष आहेत आणि या 50 वर्षात तुम्हाला जे काही कर्तृत्व करून दाखवायचं आहे जगाला किंवा तुमच्या स्वतःला, ते करून दाखवण्यासाठी किती वर्ष आहेत? फक्त 50. आणि आपण खुशाल वाढदिवस साजरा करतो. माझा झाला बरं का 48वा. अरे थोडे तर राहिलेत ना. तुझ्या डोक्यावर बसलाय काळ, कधी टाकेल जाळ. तुझ्या डोक्यावर बसलाय काळ, कधी टाकेल जाळ. कोण काळ येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा. आपण कन्सिडर करतो की काय 100 वर्ष. 100 वर्ष. अरे हो, 100 वर्षापैकी 50 वर्ष तर तुम्ही वाया घालवलेले आहेत. 50च शिल्लक आहेत. 50 म्हणजे खूप जास्त वेळ नाही यार. आणि हा आपण युटिलाइज केला पाहिजे. याच्यात आपली प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. तरच आपल्या हातून महान कर्तृत्व उदयास येईल. येस ऑर नो? मी काही म्हणजे असे कपोलकल्पित गोष्टी सांगतोय का? अजिबात नाही. मी प्युअर सायन्स सांगतोय. तुमची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल तर ब्रह्मक्रिया केली की तुमची झोपेची रिक्वायरमेंट कमी होईल. आणि तुम्हाला सांगतो, वडापाव मला 4 जरी दिलेत ना एका टायमाला मी खाऊन जाईल, इतका तुम्हाला आवडतोय. पण जर तुम्ही ब्रह्मक्रिया केली तर जी गोष्ट तुमच्या शरीरासाठी अनावश्यक आहे, जो जलना है वो जल जाएगा, जो गलना है वो गल जाएगा. मी तुम्हाला सांगतो, दारुड्या माणसाची जर दारू सोडवायची असेल तर त्याला त्याच्याकडनं कंपल्सरी तुम्ही काय करून घ्या? ब्रह्मक्रिया करून घ्या. तुम्हाला डायसल्फेराम नावाच्या औषधासारखं रिॲक्शन येईल. त्याला रिॲक्शन. इथं दारुडा माणूस बसू शकत नाही. का? कारण त्याला दारू सुटायची भीती आहे. लक्षात आलं की नाही? इथं दारुडा माणूस बसू शकत नाही कारण त्याला वाटेल अरे दारू का सुटून जाईल माझी. तर सांगायचा मुद्दा है, जो छूटना है वो छूट जाएगा, जो गलना है वो गल जाएगा. आपल्याला आपलं व्यक्तित्व सुंदर बनवायचं आहे आणि ही व्यक्तित्व निर्माण करण्याची ही कार्यशाळा आहे. हे धार्मिक शिक्षण नाही. पण याच्यासाठी आपण आपल्या सद्गुरूला विनंती केली पाहिजे. काय? आओ गुरुदेवा दर्शन दीजो, तुम हो जगत के दाता, तुम हो जगत के दाता. तुम्ही हो ब्रह्मा, तुम्ही हो विष्णू, तुम्ही हो ब्रह्मा, तुम्ही हो विष्णू,
तुम हो शंकर रूपा, अनाथ नाथ दीन बंधु आत्मज्ञान प्रदाता, आओ गुरुदेवा दर्शन दीजो, तुम हो जगत के दाता, तुम हो जगत के दाता, आओ गुरुदेवा. मग असा गुरु आपल्याला शोधायला जायची गरज आहे का? अजिबात नाही. तुम्ही जिथं बसलेला आहात गुरूंनीच सांगून ठेवलेलं आहे, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आळवावा श्रीपती आवडी दे. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. काय तुम्हाला गिरीकंदरात हिमालयात गुरु शोधायला जायची गरज नाही. अरे पेरू पिकला की जसा पोपट ऑटोमॅटिक येतो, अगदी तसाच तुमच्यातलं शिष्यत्व प्रकट झालं की सद्गुरूचा आविर्भाव तुमच्या जीवनात होणार म्हणजे होणार. आणि तो तुम्हाला सांगतो, शिष्याला जेवढा गुरु शोधायची गरज असते ना, त्याच्यापेक्षा 1000 पट जास्त गुरुला सत्शिष्याची आवश्यकता असते. कारण सत्शिष्य प्राप्त होणं एवढं सोपं नाही. कारण डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगह नहीं है, जो सोएगा बस वही खोएगा, जो सोएगा बस वही खोएगा, ये बात उसको पता नहीं है, डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नाही है. आणि म्हणून हा चैतन्याचा मार्ग सर्वांसाठी नाही. व्हेरी स्पेशल पीपल कॅन अडॉप्ट दिस पाथ. अदरवाइज most of the people are attached to their materialistic things. या भौतिक जगातच ते अडकलेले राहतात. कुठे कुठे? भय, आहार, मैथून आणि निद्रा. बस. मैं भला मेरी चड्डी भली. ह्याच मानसिकतेचे लोक तुम्हाला दिसतील. पण आपलं अध्यात्म आपल्याला शिकवतं काय? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ह्या 100 वर्षाच्या आयुष्यात पहिले 25 वर्ष नीतीने, धर्माने, चैतन्याच्या मार्गावर चालून ब्रह्मचर्याचं पालन करून तुम्ही नॉलेज, पॉवर, विजडम आणि स्किल आत्मसात केलं पाहिजे. 25 ते 50 ज्याचं वय 25 ते 50 आहे त्यांनी छानपैकी गृहस्थाश्रमात प्रवेश करून संसार करावा नेटका, दिसू देऊ नये कुठे फाटका, परमार्थाचा चुटका असू द्यावा. जे नॉलेज, पॉवर, विजडम, स्किल तुम्ही पहिल्या 25 वर्षात अचीव्ह केलेलं आहे त्याचं ऍप्लिकेशन करून नीतीने आणि धर्माने अर्थार्जन केलं पाहिजे. काय बोललो मी? धर्म, पुढच्या 25 वर्षात अर्थ आणि काम, अर्थ आणि काम, संसारात राहून. काम म्हणजे काय? काम